साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की बाळजाबाई जी आहे ती दुष्यंतला बोलते की हे बघ दुष्यंत, ह्या निवडणुकीमध्ये तू माझ्यासोबत आहे, त्यामुळे समोरच्याने मला किती जरी हरवण्याचा प्रयत्न केला तरी मी हारणारी नाही आहे, असं ही बाळजाबाई सर्वांसमोर जेव्हा दुष्यंतला बोलते तेव्हा आढळरावही समोर असतात, कृष्णाही बघत असते आणि ही बाळजाबाई आता कृष्णाकडे बघते. त्यावर इकडे आता दलपत भाऊजी बोलतात की बाळजाबाईंचं एवढं चांगलं होतं हे कुणाला देखवत नाही, काहीच समजत नाही. तेवढ्यामध्ये काकी बोलतात की बाळजाबाईंचा दुश्मन तर कुणीच नाही. जे काही लोक आहेत ती विरोधी पक्षातली लोक आहेत, परंतु ते असले उद्योग जे आहेत ते करणार नाहीत. मला तर असं वाटतं की बाळजाबाई खूप मोठ्या संकटामध्ये अडकल्या आहेत आणि त्यांच्यावर खूप मोठं संकट चालून येणार आहे, असंही काकी सर्वांसमोर बोलते. त्यावर इकडे बाळजाबाई बोलते की किती जरी संकट आले ना तरी पण ह्या बाळजाबाईमध्ये हिंमत आहे समोरच्याला तोंड द्यायचं, असंही बाळजाबाई सर्वांना सांगत असते. हे जे कोणी करतंय ना त्याच्या मुसक्या आवळल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं पण इकडे बाळजाबाई आता सर्वांसमोर काकींना सांगते. तेवढ्यामध्ये बाळजाबाईच्या मोबाईलवरती कॉल येतो. हा असतो आमदार साहेबांचा कॉल. आता बाळजाबाई लगेच फोन उचलते आणि नमस्कार आमदार साहेब असं बोलते. त्यावर इकडे आमदार साहेब बोलतात की अहो चाललंय काय निवडणुकीत, काही दिवसांपूर्वी तर तुमच्या या फोटोला कुणीतरी शाई लावली असं कळलं मला, हार पण घातलाय असं कळलं मला, आणि आज तर तुमच्या बॅनरला काळी शाई सुद्धा फासलेली आहे हे सुद्धा आम्हाला समजलंय, असं जेव्हा आमदार साहेब बोलतात त्यावर आता बाळजाबाई बोलते की अहो आमदार साहेब, आता इलेक्शन म्हटल्यावर अशा गोष्टी घडणारच ना, अशा गोष्टींचा माझ्यावर काही फरक पडत नाही आमदार साहेब, असंही बाळजाबाई आता या आमदार साहेबांना बोलते. त्यावर साहेब बोलतात की हे बघा, तुम्हाला काही फरक पडतो की नाही आम्हाला माहीत नाही, परंतु त्याचा फरक पक्षाला पडतो. त्याचा फरक जो आहे तो पक्षाला पडतो हे लक्षामध्ये चांगलंच असू द्या. तुम्हाला मी पुन्हा सांगतो, गावातील लोकांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार पेरायला एवढं सहजासहजी सोपं नाही, हेच कारण खूप पुरेसं आहे. विलक्षणचा काळ आहे, गरमागरमीचा काळ आहे, त्यामुळे असं जर काही झालं तर पक्ष जे आहे ते नक्कीच तुमच्याबद्दल विचार करतील आणि ऐन वेळेस दुसऱ्यालाच उमेदवारी देऊन टाकतील, असं आमदार साहेब जेव्हा आता बाळजाबाईंना सांगतात. आता बाळजाबाई तर खूपच टेन्शनमध्ये येते आणि ती लगेच फोन ठेवून देते. काका काकी समोर असतात. नंतर बाळजाबाई बोलते की हे जे काही व्हायला लागलेलं आहे ना त्याचा वाईट परिणाम माझ्या कारकिर्दीवर व्हायला लागलेला आहे. माझं ऐनवेळेस तिकीट नको जायला, असं आता मला काहीतरी करावं लागेल, असं बाळजाबाईंसमोर प्रश्न उभा राहिलेला असतो. दुष्यंत आईकडे बघत असतो, जयकांतजवळ उभा असतो. त्यावर दुष्यंत बोलतो की असा काहीच उपयोग होणार नाही आई, असा निगेटिव्ह विचार करायचा नाही, माझ्याकडे खूप मोठा एक पॉझिटिव्ह विचार आहे, असं दुष्यंत आपल्या आईला सांगतो आणि लगेच तो सर्व काही पुढील सत्य आईला सांगत असतो. काका काकी ऐकत असतात. सर्व गावकरी तिथे आलेले असतात आणि सर्व गावकरी तिथे आलेले असताना आता ही मीटिंग जी आहे ती सुरू असते. कृष्णाई या मीटिंगमध्ये सामील झालेली असते. त्यावेळेस आता एक मुलगा जो आहे तो एक बादलीभर काळी शाई जी आहे ती तिथे आणून ठेवत असतो. आता हे काळं पाणी जे असतं ते बादलीमध्ये असतं. तेव्हा आढळराव बोलतात की आता काय काळ्या पाण्याची शिक्षा घेणार की काय. तेव्हा इकडे बाळजाबाई आता सर्वांना बोलते की हे बघा, गावचं भलं व्हावं, गावातील थोडं जरी कोणाला काही झालं ना तरी पण मला खूप त्रास होतो, मला खूप काळजी वाटते गावातल्या लोकांची. मला जे वाटतंय असं गावातल्या लोकांना जे वाटतंय ना असं नाही आहे. बघा काल माझ्या बॅनरला माझ्या पोस्टरला कुणीतरी काळा रंग दिला होता, असं बाळजाबाई सर्वांना सांगते. परंतु माझा तुमच्यावरती सर्वांवरती विश्वास आहे. तुमच्यातलं कुणी जे आहे ते असं करू शकत नाही हे पण मला माहीत आहे, परंतु सत्तेसाठी काही लोक जी आहे ती माणुसकी विसरून वागतात. ह्या लोकांना मला काळ्या रंगात बघायचं ना, मला संपलेलं बघायचं ना, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ती निष्ठावंती नेता म्हणून मी हे सर्व करायला तयार आहे, असं बाळजाबाई सांगत असते. परंतु मी सर्व गावाला एक सांगते की ह्या बाळजाने गावासाठी जो काही ध्यास धरलेला आहे ना तो म्हणजे गावाचा विकास आणि गावाचं भलं, एवढंच बाळजाबाईंच्या डोक्यात आहे, असं बाळजाबाई सर्वांना सांगत असते. बाळजाबाईंचं जे काही बोलणं आहे कृष्णा सर्व ऐकते आणि कृष्णा बोलते की अहो मी सुद्धा कधी काळी ह्या तुमच्या खोट्या वागणाऱ्या मुखवट्याला सुद्धा भुलले होते, असंही कृष्णा आपल्या मनाशी बोलते. त्यावर इकडे गावकरी बोलतात की अहो बाळजाबाई, असं काय करता तुम्ही, आमचा खूप जीव आहे तुमच्यावरती, असं काय करताय. तेव्हा बाळजाबाई बोलते की
अरे दिवसाढवळ्या कुणी येतं आणि माझ्या तोंडाला काळीमा फासतं. तुम्ही कुठे असता त्यावेळेस? ज्या हाताने माझ्या तोंडाला काळं फासलं त्यावेळेस तुमच्यातलं कुणी पुढं का आलं नाही, ही आहे का तुमची निष्ठा? असं बाळजाबाई सर्वांना बोलते. अरे माझ्याच नाही नुसतं तर सर्व गावाच्या तोंडाला काळं फासलं आणि तुम्ही नुसते बघत राहिलेत कशासाठी हे? असं बाळजाबाई आता सर्व गावकऱ्यांना जेव्हा बोलत असते तेव्हा सर्व गावकरी खाली बघत असतात. त्यावर इकडे आता दुष्यंत बोलतो की बरोबर आहे, आईचा जो अपमान झालाय तो गावकऱ्यांचा सुद्धा एक अपमानच झालाय, असं हा दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो. त्यावर इकडे जयकांत आणि काका हळूहळू दोघे कुजबुजू लागतात. त्यावर आता बाळजाबाई खूप रडू लागते. बाळजाबाई बोलते की आज मला खूप वाईट वाटलं. ज्या गावासाठी मी काहीच न बघता स्वतः धावून गेले आणि तुम्ही माझ्या वाईटावर उठलेल्यांचा सुद्धा हात धरायला धजावत नाही, याचं मला खूप वाईट वाटलंय बरं का, असंही बाळजाबाई आता सर्व गावकऱ्यांसमोर बोलत असते. जाऊ दे, याचं प्रायचित्त भोगायला मी तयार आहे, असं म्हणत आता बाळजाबाई त्या काळीशाईची जी काही बादली आहे ती हातामध्ये घेऊ लागतात. तर सर्व गावकरी बोलतात की माफी मागतो आम्ही तुमची. अहो तुमची जी शान ती गावाची शान, आणि तुम्ही असं केलेलं नाही सहन होणार आम्हाला. इथून पुढे आम्ही तुमच्या सुरक्षितेसाठी तयार आहोत आणि लगेच पुन्हा येऊन येऊन येणार कोण, बाळजाबाईचा विजय असो, असं सर्वजण आता गावकरी जे आहेत ते मोठमोठ्याने आवाज देत असतात. आणि त्याच वेळेस बाळजाबाई आता सर्वांसमोर हात जोडून बोलत असते. आणि तेव्हा काकी बघत असतात. जयकांतही खुश असतो आणि दुष्यंतही खुश झालेला असतो, परंतु आढळराव जे आहेत ते खूप रागाने या बाळजाबाईंकडे बघतात. दुसरीकडे आता भक्ती आणि बंब्या जे आहेत ते दोघेही इकडे कृष्णाचा मोबाईल जिथे हरवलेला असतो ते शोधत असतात. तेवढ्यात कृष्णाही तिथे येते. कृष्णा बोलते की अहो बाळजाबाईंच्या माणसाकडे फोन नाही म्हटल्यावर इथेच असणार. ती माणसं जेव्हा माझा पाठलाग करत होती ना तेव्हा माझा फोन इथेच पडला होता. बॅगेमध्ये फोन नाही त्यामुळे इथेच तो कुठेतरी पडला, असंही कृष्णा आता बंब्याला बोलते. त्यावर आता भक्ती आणि बंब्या तो फोन शोधण्यासाठी लगेच गेलेले असतात. तर इकडे आता ही भक्ती कृष्णा हे सर्वजण आता तो फोन त्या झाडाझुडपामध्ये शोधत असतात. आणि तेवढ्यामध्ये इकडे त्यांच्या हातामध्ये एक एक खूप मोठ्या काठ्या पण असतात. तर वैतागून तिघेजण पुन्हा एकत्र येतात आणि बोलतात की फोन इथे नाहीच आहे. फोन जर इथे असता तर बाळजाबाईंच्या माणसांना तो आधी मिळाला असता. मला तर असं वाटतं की तो फोन दुसऱ्याच कोणाच्या तरी हाती गेलाय. त्यावर इकडे कृष्णा बोलते की अहो परंतु तो जर कोणाच्या हाती गेला असता तर तो चालू झाला असता. दुष्यंत सरकारांनी त्या मोबाईलमध्ये ट्रॅकर जे आहे ते टाकलेलं होतं, असं पण कृष्णा बोलत असते. त्यावर आता भक्ती बोलते की आता सापडून सापडून कुठे सापडायचा तो फोन ग, असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती जेव्हा या आपल्या भक्तीला सांगत असते. तेवढ्यात आता कृष्णाला समोर एक कॅमेरे जे आहेत 2-3 कॅमेरे दिसतात. तेव्हा कृष्णा बोलते की ते बघा तिथे कॅमेरे आहेत. त्यावर आता बंब्या बोलतो की इथे कॅमेरे आहेत त्यामुळे नक्कीच सर्व रेकॉर्ड झालेलं आहे. मी आता गावामध्ये जाऊन मला माहीत आहे चावी कुणाकडे आहे याची, मी तिकडे जातो आणि ती चावी घेऊन येतो. आज रात्री जातो मी तिकडे, असं बंब्या ह्या कृष्णाला सांगतो. तेवढ्यामध्ये कृष्णाच्या मोबाईलवरती काकांचा कॉल येतो. काका रडत रडत बोलतात की कृष्णा तू लवकर ये, माझी बकरीची आई ती खूप आडवी पडली, तू लवकर ये, काय करावं ते कळत नाही, खूप सिरियस झाली माझी बकरी, तू लवकर ये. असं पण इकडे रामराव काकांचा फोन जो आहे तो ह्या आपल्या कृष्णाला फोन करून बोलत असतो. त्यावर आता कृष्णा बोलते की आले आले. तर इकडे कृष्णा आता ह्या भक्ती आणि बंब्याला बोलते की तुम्ही बघा फोन इथे कुठे मिळतो की काय, चावी बघा कुठे मिळते की काय, मी जाते तिकडे. असं पण इकडे कृष्णाही या बंब्या आणि भक्तीला बोलते आणि ती तिथून जाते. मला या समरने बोलवलेलं असतं आणि कृष्णा तिथे येते. आता समर सर्व काही सत्य या कृष्णाला सांगत असतो. पर आता समर जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता आपली ओळख तर झाली, आता मला चांगलंच माहीत आहे काय करायचं पुढे. असं पण इकडे हा समोर जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो. दुसरीकडे काकी घरामध्ये चहा घेत असतात आणि इकडे बाळजाबाई सुद्धा चहा घेत असते. आता ही बाळजाबाई जी आहे ती काकींच्या पायावरती तो गरम चहा जो आहे तो ओतून देते. तेव्हा काकी खूप ओरडू लागते आणि बोलते की माझे पाय खूप भाजले. त्यावर इकडे आता बाळजाबाई बोलते की अगं मैनावती लक्ष कुठे आहे तुझं, लई भाजलं का, अगं कृष्णा ओला कपडा टाक त्याच्यावरती. असं पण इकडे बाळजाबाई आता कृष्णाला बोलते. त्यावर इकडे दुष्यंत बोलतो की अगं त्या बादलीमध्ये बघ ओली कपडे टाक त्या पायावरती त्या काकींच्या. असं पण इकडे दुष्यंत या कृष्णाला बोलतो. काकी खूप रडू लागते. आता इकडे ही बाळजाबाई जी आहे ती कृष्णाकडे बघते. तर कृष्णा ती ओली साडी जी असते ती काकींच्या पायावरती टाकते. तर आता इकडे काकींना खूप त्रास होत असतो कारण खूप गरम चहा जो आहे तो या बाळजाबाईने या काकींच्या पायावरती टाकलेला असतो.
तेव्हा बाळजाबाई बोलतात की अगं तुझा एवढा जीव अडकला का त्या साडीत? ही काकी तुझी सासूच आहे ना, एका साडीचा त्याग करता येईना का तुला? असल्या 1000 साड्या उद्या गावामध्ये वाटणार आहे मी, असं बाळजाबाई जेव्हा बोलते तेव्हा कृष्ण बोलते की शेवटी तुमच्या लेकाने प्रेमाने मला ही साडी दिलेली आहे, त्यामुळे बाकी काही नाही. नवऱ्याने मला गिफ्ट म्हणून दिलेली साडी ती कुणाच्या पायावरती टाकायचं थोडंसं वाईटच वाटणार ना, बाकी काही नाही, असं कृष्ण आता बाळजाबाईंना बोलते. त्यावर दुष्यंत हे सर्व बघून खूप खुश झालेला असतो. त्यावर आता दुष्यंतच्या पायावरती थोडासा चहाचे डाग जे आहे ते लागलेले असतात. तेव्हा आता ही कृष्ण बोलते की अहो थांबा, तुमच्या पायावरती सुद्धा डाग लागलेले आहेत. तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या बाळजाबाईंची साडी जी आहे तीच नेमकं ही कृष्ण घेते आणि तीच बाळजाबाईंची साडी ते आणि ह्या आपल्या दुष्यंतच्या पायावरती जिथे ते चहाचे डाग लागलेले असतात ते सर्व पुसून काढते. आणि हे सर्व बघून दुष्यंत खूपच खुश होतो, परंतु बाळजाबाई खूप रागाने बघू लागते. बाई बोलते की झालं ना साफ? त्यावर आता इकडे कृष्ण बोलते की हो. त्यावर आता इकडे बाळजाबाई बोलतात की हे सर्व तू मुद्दामून करते ना, माझ्या विरोधातच जायचं आहे की तुला? असं जेव्हा आता बाळजा या कृष्णाला बोलते त्यावर कृष्ण बोलते की अहो आईच्या पदराने लेकराचे कपडे साफ केले तेव्हा आईचे सार्थक होत असते, लक्षात ठेवा, असं बाळजाबाईंनाही कृष्ण बोलते. तुमच्या विरोधामध्ये कोण कशाला जाईल, तुम्ही पुरून उरताल त्यांना, असं पण इकडे ही कृष्णाची आहे ती आपल्या बाळजाबाईंना बोलते. त्यावर दुष्यंत हसतो. आपल्या बाबतीत तर मी तुमच्यासाठी पुरून उरल असं वाटतं की काय तुमच्या मनाला, असं ही कृष्णा हसतच या बाळजाबाईंना बोलत असते. तेव्हा बाळजाबाई खूप रागाने बघत असते. दुष्यंत बोलतो की अगं गंमत करते ती तुझी आई, कशाला एवढं रागवतेस, मला माहीत आहे. तुझ्या विरोधात जायचं म्हणजे माझ्या विरोधात जायचं, असं पण इकडे हा दुष्यंत आपल्या आईला बोलतो. तर जयकांत काका काकी बघत असतात. त्यावर दुष्यंत बोलतो की माझी कृष्ण असं कधीच करणार नाही, मला माझी कृष्णाची खात्री आहे. त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे ही कृष्णा जी आहे ती रूममध्ये असते तेव्हा दुष्यंतही रूममध्ये असतो. त्यानंतर आता दोघे एकमेकांशी छान प्रकारे बोलत असतात. ही बाळजाबाई जी आहे ती दलपत भाऊजींना बोलते की आढळराव दिसत नाही, कुठे आहेत ते? तर दुसरीकडे आता काका बोलतात की असतील घरात, कुठे जाणार ते? दुसरीकडे आता ही कृष्णा जी आहे ती आपल्या दुष्यंतला बोलते की आढळराव नेहमी एकाच फोटो बघत असतात, असं ही कृष्णा जेव्हा दुष्यंतला सांगत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की कुणाचा फोटो? तर दुसरीकडे आता ही कृष्णा जी आहे ती इकडे समरकडे आलेली असते. तेव्हा समर जो आहे तो आपल्या आईचा वाढदिवस असल्यामुळे कृष्णाला पेढा देतो आणि बोलतो की आज आई माझ्या आईचा वाढदिवस. आणि तेव्हा समर जो आहे तो आईचा फोटो ह्या कृष्णाला जेव्हा दाखवतो तेव्हा कृष्णा बोलते की मला त्यांना भेटायचं आहे. तर नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.